दाभोळकरांचे खुनी 1 महिन्यानंतरही मोकाट असल्याची खंत व्यक्त करत अनिसच्या कार्यकर्त्यांनी ओंकारेश्वर पुलावर धारातीर्थ आंदोलन करत निषेध व्यक्त केला। 20 ऑगस्ट 2013 म्हणजेच 1 महिन्यापूर्वी ओंकारेश्वर पुलावर 2 अज्ञात मारेकऱ्यांनी डॉक्टर दाभोळकरांवर प्राणघातक हल्ला केला। या घटनेला 1 महिन्याचा कालावधी लोटला तरी तपास यंत्रणा मात्र मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही। हे यंत्रणेचं अपयश असून 2 ऑक्टोबर पर्यंत मारेकऱ्यांना पकडलं नाही तर मोठं आंदोलन उभारू असा इशारा अनिस कार्यकर्त्यांनी दिला। एकजुटती होईल कशी हो शिवाशिवीचा मामला, शिवाशिवीचा मामला। या कुलवंतीच्या दृष्टीने पोलिसांनी काय केलं एकदा कळलं पाहिजे। थोडक्यात त्यांनी काय केलंय का? तर मला असं वाटतं की पोलिसांच्याकडून काय फार होण्यापेक्षा सुद्धा दाभोळकर तर आता गेलेलेच आहेत। ही चळवळ कशी वाढवायची हा खरा मुद्दा आहे। त्याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये आमचं एक स्वप्न आहे ना, ते मार्टिन लुथरचं जास्त असं नाही। हा महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष, हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी सत्यशोध महाराष्ट्र बनावा, हे असं आम्हाला आमच्या प्रतिज्ञा आहे जीवनाच्या। संयुक्त महाराष्ट्र कशासाठी केला शेवटी, किंवा हे सगळं कशासाठी केलं? किंवा माझं म्हणणं आहे केवळ राज्य चालवणं ही महत्वाचा नाही मुद्दा, भ्रष्टाचार कमी केला म्हणणं मुद्दा। भ्रष्टाचार इतका भयानक वाढलेला आहे, वैचारिक भ्रष्टाचार सुरू झालेला आहे। अशा वेळेला मला असं वाटतं की माझ्यासारखी माणसं म्हातारपणाची सबब करून आम्ही गप्प बसणार नाही, एवढंच मला सांगतो। कार्यकर्त्यांच्या भेकडपणामुळे प्रतिगामी चेतावत गेल्याची टीका अनिसचे अध्यक्ष ND पाटील यांनी केली। नाही, एक तर या डॉक्टर दाभोळकर ज्या एका ध्येयवादासाठी जगले आणि या ध्येयवादाने त्यांनी आपला देह ठेवला या भूमीवर, त्या कालखंडामध्ये आम्ही जे ऑब्झर्व करतोय राज्यकर्त्यांची भूमिका अतिशय म्हणजे पळपुटेपणाची, भेकडपणाची राहिली। आणि राज्यकर्त्यांच्या या भेकडपणामुळेच या ज्या शक्ती आहेत, प्रतिगामी शक्ती आहेत, या प्रतिगामी शक्ती चेकाळत गेल्या, अशी आमची या बाबतीतली तक्रार आहे।